बॉल होताना पहिल्याच बॉलवर 3 धावा पळून पुन्हा चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना टीम नांदवल संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज असे सचिन, गोलंदाजी मार्फत संकेत. कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर 3 धावा, दुसरा बॉल सचिन संकेतचा सचिनसाठी. सुरेख फटका लॉंग ऑफ वर आणि आउट ऑफ पास सिक्सर. चांगली फटकेबाजी करत असताना नांदूल टीम पहिल्या बॉलवर 3 धावा, दुसऱ्या बॉलवर क्लासिकल षटकार. सचिनच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन असेल, गोलंदाजी मार्ग संकेतचा बॉल सचिनसाठी. संकेत स्ट्रायकिंगला रुपेश असेल. कशा प्रकारची कामगिरी करेल रुपेश आपल्या बॅटिंग मधून. सुरेख बॉल होता, चांगल्या प्रकारची गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून. षटकानंतर धावसंख्या झाली ती 16 धावा, डबल कव्हर. डीजे जामगर संघात त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 16 धावा, डबल कव्हर, 1 विकेट घेतली संकेत आणि 16 धावा, डबल कव्हर.
स्ट्रायकिंगला फलंदाज असतील बंटी, गोलंदाजी मार्कवर असेल किरण. कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या षटकामध्ये पहिला षटक मागाड षटक संकेतचं. स्ट्रायकिंगला बंटी असे सुरेख फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी बंटी. गोलंदाजी मार्कवर किरण कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या गोलंदाजी मार्कवर किरण असेल. किरणचा बॉल बंटीसाठी कशा प्रकारची कामगिरी. रिव्हर्स केलाय, सक्सेसफुल झालाय चांगल्या प्रकारची शॉट आणि एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि ओव्हर द रोप 4 रन चौकार. 15 नोव्हेंबर या दिवसाला सोहला रंगणार आज घराला. सोहला रंगणार आज घराला. सोहला रंगणार आज घराला. हे अवतान केलंय साऱ्या गावाला कियान शेठ धुमालच्या. सुरेख फटका रिव्हर्स सक्सेसफुल झाले आणि चौकार उर्दर धावसंख्या झाली ती 20 धावा धप्पल कव्हर. खराब गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पहिला बॉल रिव्हर्स आणि चौकार. सुरेख गोलंदाजी वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव धप्पल कव्हर. 21 धावा धप्पल कव्हर. खराब गोलंदाजी किरणच्या माध्यमातून किरण गोलंदाजी मार्गावर किरणचा बॉल बंटीसाठी सुरेख प्लेसमेंट क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि एक धाव पलून धावसंख्या वाढणे एकनी 22 धावा धप्पल कव्हर. चांगली गोलंदाजी करत असताना किरण. स्ट्रायकिंगला रुपेश शितार. रुपेश कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्ग किरण असेल. किरण सुरेख गोलंदाजी करतोय पहिल्या बॉलवर चौकार खाल्ला होता. दुसऱ्या बॉलवर वाईट होता. तिसरा बॉल सिंगल होते. गोलंदाजी मार्गावर किरण असेल. किरणचा बॉल रुपेशसाठी शॉट टॅम्पल आणि फाईन लेगला चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन चौकार. धुमालच्या वाढदिवसाला कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला मानस स्ट्रायकिंगला फलंद रुपेश सुरेख फटका स्वीप केला क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव पलंबून दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय गेला नाही. एक धाव पलंबून धावसंख्या वाढते एकनी 27 धावा धावपल कव्हर. गोलंदाजी मार्ग किरण असेल. स्ट्रायकिंगला बंटी असेल. सुरेख आणि फर्निचर डिस्ट्रॉय दांडीगुल. साऱ्या घराला रोषणाई केली. साऱ्या घराला रोषणाई केली. साऱ्या पंकज बिराडे खटगर गावचा माणूस आहे झकास. पंकज बिराडे खटगर गावचा माणूस आहे झकास. कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात आज. कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात. कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात आज. कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात. थँक्यू डीजे. आणि बॅक टू पवेलियन झालेत बंटी.
बंटीची जागा वळून काढण्यासाठी येतोय प्रतीक. गोलंदाजी शेवटचा चेंडू असेल षटकातील. षटकातील एक चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला प्रतीक असतील. कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या मॅचमध्ये. सुरेख बॉलिंग किरणच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण नाहीत. फाईंग लेगला एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावाचा दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 28 धावा. तब्बल कव्हर. दोन रनची पॅनल्टी केली जाईल नांदूर संघाला. 2 रनची पॅनलाईट करण्यात येईल. केलाय दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 28 धावा. धावफलकावर गोलंदाज अर्षदच्या आता चेंडू दिलाय. शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि क्षेत्ररक्षण पंबल झाले. एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय. 2 धावा पळून तिसऱ्या धावचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा पळून पूर्ण. चांगल्या प्रकारची रनिंग प्रतीक आणि रुपेशच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर 3 धावा अर्षदच्या. धावफलक वाढते. धावफलक 31 धावा. धावफलकावर पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर 3 धावा पळून पूर्ण. हर्षल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला रुपेश असेल. कशा प्रकारचे काय शॉर्ट टम्पल केलाय आणि मिस विल. एकदा पळून दुसऱ्या प्रयत्न केलाय आणि रनआउटच्या खराब यष्टीरक्षक. एक धाव पळून पुन्हा धावसंख्या वाढते. धावफलक 32 धावा. धावफलकावर खराब क्षेत्ररक्षण मानावे लागेल क्षेत्ररक्षकांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर हर्षल असेल. सुरे गोलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला प्रतीक असेल. कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या षटकामध्ये हर्षलचा बॉल प्रतीकसाठी. सुरेख पॉइंटच्या डोक्यावरून एक सुरेख फटका. 1 बाउंड 2 बाउंड. ओव्हर द रोप 4 रन चौकार. विकी माली स्टेजवर येण्याची कृपा करावी. विकी माली. हर्षल गोलंदाजीवर आलाय. पहिल्या बॉलवर 3 धावा. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल ना तिसरा बॉल ओव्हर द रोप 4 रन चौकार. चांगली बॅटिंग करत असताना टीम नांदोल संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल
प्रतीक कशा प्रकारची कामगिरी करतोय, चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी प्रतीक. गोलंदाजी मार्गावर हर्षल असेल. सुरेख शॉट मिस टाइम झालेत. एकदा पळून मिळत दुसऱ्या प्रयत्न केलाय आणि 2 धावा पळून पुढत. धपलक वाढते, धपलक 38 धावा धपलकावर. नक्कीचा 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना तिसऱ्या ओव्हर मधला सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड तुम्ही बघू शकता 38 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळी शफल झालेत, मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खेळाडू ते फंबल झाले. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा इथं प्रयत्न झालाय आणि बघता बघता चित्याच्या चपलाईनं इथे 3 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावर. नक्कीच या वेळेस एक चांगला फटका शफल चालू होते फलंदाज. स्टंपला केलं होतं कव्हर आणि एक देखना फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये 3 धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हर मधला. रुपेश सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस क्लास देखना फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये रुपेशचा ब्लास्ट. शेवटच्या चेंडूवर दमदार षटकार. घेऊन या मॅच मध्ये विचार केला रुपेशचा, तर शेवटच्या चेंडूवर एक देखना फटका शफल चालले होते त्याने काय देखना फटका बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर ब्लास्ट षटकार आला. स्कोर कार्ड सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता 47 धावा स्कोर कार्ड जमा असताना सुरुवात तरी ते कमालची झाली. या स्ट्राईक इथे रोटेट झाली. प्रत्येक स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. शेवटचा ओव्हर पहिला चेंडू घेऊन येत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट ज्ञानेश्वर सज्जर बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस होता. पहिला चेंडू इथे वाईट हाताळण्यात आलाय. नक्कीच वाईट बॉल येतोय. दिशाहीन गोलंदाजी यावेळेस ज्ञानेश्वरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. पहिला चेंडू हाताळत असताना लेग स्टिकच्या बाहेर एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या आकड्यावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाज प्रतीक. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा सिग्नल येतो. इट इज नो बॉल. एक धाव पूर्ण झाली आणि एक नो. तब्बल 2 धावा स्कोर कार्डवर ऍड होत असताना नांदवल संघाचं 50 धावा इथे कंप्लीट होत आहेत. सो नक्कीच 50 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर जमा असतील आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच 50 धावा यावेळेस स्कोर कार्डवर जमा झाल्यात. एक खराब गोलंदाजी यावेळेस ज्ञानेश्वरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. पहिला चेंडू हाताळत असताना लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल पंचाचा सिग्नल येतो. यावेळेस हाईटचा नो आलाय. नक्कीच फ्री हिट असेल फलंदाज रुपेश साठी. हाच रुपेश ज्याने नंबर 3ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका लगावला होता. यावेळेस सुवर्ण संधी असेल. 50 धावा कंप्लीट झाल्यात.
फ्री हिट चेंडू असेल, फलंदाज रुपेश साडी. रुपेश तयार होतोय. फ्री हिट उडवलाय. फाईन लेग रिजन मध्ये रुपेशचा ब्लास्ट. फ्री हिट चेंडूवर दमदार षटकार. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली ती 63 या आकड्यावर. किती 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना टीम नांदवड संघाची धावसंख्या या मॅच मध्ये 63 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर जमा असतील. यावेळेस थोडेसे मागणे साबित ठरत आहेत गोलंदाज दयेश. नक्कीच मोठे फटके या ओव्हरमध्ये बघायला मिळाले. एक साईडने रुपेश हवे होत होते, एका बाजूने हवे होत होता प्रतीक. सो रुपेश येतात. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 63 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. रायडा मोर द विकेट तयार. दोन चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रातला. सुरुवात तरी ते कमरेची झाली होती आणि अंत कसा होतो हे मात्र बघायचं. पुन्हा एकदा शफल देखना फटका. चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातो. फाईन लेग रिजन मध्ये 5व्या चेंडूवर रुपेशचा ब्लास्ट चौकार. नक्कीच कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते. 5व्या चेंडूवर या रुपेशच्या बॅट मधून चौकार आलाय. 67 धावा स्कोर कार्डवर जमा असताना शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातला. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर ब्लास्ट. दमदार षटकार रुपेशच्या बॅट मधून. त्याचबरोबर टीम खांदारे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. खांदारे अगेन्स्ट कलम खांडे सेकंड राऊंडतील पहिला मॅच. टॉस साठी या लगेच. सो आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय रोशन धुमाल कुठे असेल त्यांनी स्टेज समोर यायचे. तुमचा बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल. सिद्धिविनायक फ्रेंड सर्कल आयोजित कोरोलेकर चषक 2 पर्व पहिले 20-21च्या सत्रामध्ये तुमचा बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. आजच्या दिवसाचे प्रिव्ह्यू व्ह्यू पाहायला भेटते तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फत. तसेच
सेकंड राऊंडचे टॉस केला जाईल. टीम कलम खांडे वर्सेस खांदारे. इथं टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय. त्याचबरोबर उपस्थित मान्य श्री विकी माळी यांचा सत्कार होत असताना रोशन आमच्या धुमाळ मुख्य यांचं आगमन व्यासपीठावर होते. मंडळाकडून त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भरत धुमाळ यांना हा विनंती वाढदिवस तुला. कलम खंडे टॉस विन क्लोज टू बॅट फर्स्ट. इथे सर्व सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील. आजच फायनलच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. सेलिब्रेशन होते मॅचला सुरू. हो चला जाऊया मॅच कडे. सेकंड 17ला इथे सुरुवात होतीये. तब्बल 74 धावांचं टार्गेट यावेळी ठेवण्यात आलंय टीम जामगर संघासमोर. नक्कीच 2 धाव्यांची पॅनल्टी होती टीम नांदवळ संघाला. जशी टीम जामगर संघ बॅटिंग साठी जाईल 2 धावा खात्यामध्ये आम्ही आधीच ऍड करू. 74 धावांचं टार्गेट 2 धावा खात्यामध्ये आधीच ऍड केल्या जातील. सुरुवात होतीये किरण आणि त्याच्यासोबत असतील संकेत. पहिली ओव्हरची सुरुवात करत असताना गोलंदाज रुपेश तयार. पहिला चेंडू या वेळेस पंचांचा सिग्नल येतोय. इट इज नो बॉल. अवंतर धावेनं इथं अकाउंट ओपन झालंय टीम जामगर संघाचं या मॅच मध्ये.
नक्कीच नो बॉल येतोय. पुढील चेंडू फ्री हिट असेल फलंदाज किरणसाठी. नक्कीच किरण यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाज रुपेश रायडम राऊंड द विकेट आले आणि पहिला चेंडू इथे नो हाताळलाय. सो पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर. फ्री हिट चेंडू यावेळेस मोठा फटका देखना शॉट. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावर. सो नक्कीच 3 धावा आतापर्यंत झाल्यात. विचार केला यावरचा तर पहिल्या चेंडूवर. सो नक्कीच 3 धावा 2 धाव्यांची पॅनल्टी आम्ही आधीच ऍड केल्या गेल्या. धावसंख्या सध्या 5 धावा स्कोअर कार्डवर जमा झाल्यात. नक्कीच 5 धावा असतील. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर किरण सज्ज होतोय. टाइम केलं. पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस गतीने बीट केलाय. नक्कीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. हा डॉट बॉल येतोय. नक्कीच डॉट बॉल आला. यावेळेस धावसंख्या सध्याच्या स्थितीला 5 धावा स्कोअर कार्डवर जमा असताना टीम जामगर संघाची सुरुवात तरी ते कमालीची झाली आहे. कारण पहिला चेंडू न होता त्यानंतर एक दुहेरी धावीचा शॉट आणि हा डॉट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा सिग्नल येतो. इट इज व्हाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. नक्कीच 74 धावा यावेळेस बनवायच्यात. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फलंदाज संकेत स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. यावेळेस सुद्धा व्हाईट बॉल येतोय. नक्कीच 2 व्हाईट आतापर्यंत हाताळले त्या गोलंदाजानं. प्रथम चेंडू मध्ये नव्हता. त्याचबरोबर किशोर कापडी कुठे असतील तर यायचं प्लीज. दिनेश वेट करतायत तुमचा. किशोर कापडी. सो नक्कीच 7 धावा सध्याच्या स्थितीला स्कोअर कार्डवर जमा असताना यावेळेस सुरुवात कमालीची झाली. थोडीसे खराब गोलंदाज इथे बघायला मिळते. स्पेशली गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून यावेळेस. सात धावा झाल्यात. इथे फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सज्ज होतोय. संकेत तयार. यावेळेस देखना फटका. पॉइंट फील्डला चकवायचं होतं. केलं काम फलंदाजानं. चेंडू गोलीच्या वेगानं बाउंड्रीकडे रवाना होतोय. हा येतोय चौकार. संकेत इथे कमलची बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. ज्या वेळेस सुद्धा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच रुपेशचं कमबॅक म्हणावं लागेल या चेंडूमध्ये. कारण मागच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर होतं या गोलंदाजावर आणि काय देखना चेंडू इथे हाताळण्यात आलाय. नक्कीच बॅकफुटवर जाताना ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस पकडलं गोलंदाज रुपेशनं आणि कमालीचा चेंडू इथे हाताळण्यात आला. गुडलँड डिलिव्हरी होती. पूर्णपणे बांधून ठेवलं यावेळेस फलंदाज संकेतला या चेंडूवर. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय फलंदाज संकेत. स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस देखना फटका. पुन्हा एकदा गोलीच्या वेगानं. यावेळेस कव्हर पॉइंट जागा निवडली फलंदाज रुपेशनं. चेंडू इथे थांबणार नाहीये. या चेंडूवर दमदार चौकार. यावेळेस मोठा फटका. चौकार आलाय. संकेत यावेळेस हावी होतोय गोलंदाज रुपेशवर. पुन्हा एकदा कमळाचा शॉट.
या वेळेस चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू इथे थांबणार नाही. पुन्हा एकदा हा चौकार येतोय. ओव्हरची समाप्ती झाली. तब्बल 74 धावांचा पाठलाग करत असताना इथे सुरुवात तर कमालीची झाली या टीम जामगर संघाची. अरुण येत आहेत. दुसरी ओव्हरची सुरुवात. या वेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू. इथे ड्रामा बघायला मिळतोय. नक्कीच एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ते 20 या आकड्यावर. पहिला चेंडू हाताळत असताना पहिल्या चेंडूवर इम्प्रेस केलं फलंदाज. किरण येतात त्यावेळेस. हाच फलंदाज याने मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावत असताना कमालीची बॅटिंग केली. पहिला चेंडू खेळत असताना यावेळेस फलंदाज संकेत एक धाव घेऊन यावेळेस किरणला स्ट्रायकिंग आणून ठेवलंय. हाच फलंदाज कमालीची बॅटिंग करतो. आपल्या संघासाठी 20 धावा सद्यस्थितीला स्कोर कार्डवर जमा असतील. किरण तयार होत आहेत. ओव्हर पिच. देखना फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कमालचा झेल इथे टिपला गेलाय आणि पहिला गडी बाद होतो टीम जामगर संघाचा. किरण बॅक टू पॅव्हिलियन. इथे देखना झेल टिपला गेला आणि यावेळेस किरणला परतावं लागतंय. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या एंटर झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवर संकेत तयार. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल पंचाचा सिग्नल येईल. 21 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. एकवीस धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. यावेळेस नक्कीच विचार केला. या वरचा पहिल्या चेंडूवर आला होता सिंगल. त्यानंतर किरणला आउट केलं या गोलंदाजानं आणि त्यानंतर हा वाईट येतोय. नक्कीच संकेत सज्ज होतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. फुल टॉस आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. सो एक तोफा होता यावेळेस संकेतला. फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा यावेळेस कनेक्शन झाला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि निर्धाव चेंडू येतोय. 21 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड बघत असताना तुम्ही यावेळेस बघू शकता. यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज अरुण या ओव्हरमध्ये. आतापर्यंत तब्बल 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजानं. पहिला चेंडू आला होता सिंगल. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसरा वाईट आणि चौथा डॉट. संकेत तयार. या वेळेस सुद्धा लेग स्टिकच्या बाहेर पंचाचा सिग्नल येईल. इट इज वाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली.
नक्कीच 22 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्या त्यावेळेस. थोडी खराब गोलंदाजी यावेळेस बघायला मिळते अरुणच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने 2 वाईट हाताळलेत. संकेत सज्ज होत आहे त्यावेळेस. रायडा मोड द विकेट. गोलंदाज अरुण तयार. पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धाव्याने ते समाधान मानावं लागतंय. 23 धावा स्कोर कार्डवर जमा असताना 74 धावांचं पाठलाग करते टीम जामगर. जर विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची बॅटिंग करत असताना किरणने तब्बल 19 धावा कुठल्या किरणला इथे बाद केलं आणि त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलं प्रत्येक फलंदाजाला या गोलंदाजानं. नक्की सुरुवातीला ते कमालीची केली होती फलंदाज किरणना, पण नंतर किरणला आउट केलं आणि त्यानंतर इथे हवी झाली आहे टीम नांदवल. सो पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय असेल. देखना चेंडू क्लास जसा नवीन फलंदाज गोलंदाजांनी बघितला. ब्लॉकवर डिलिव्हरी साठी ग्वारकर यावेळेस बघायला मिळतोय. चेंडू डॉट येतोय. चेंडू येतोय निर्धाव. सो पुन्हा एकदा फलंदाज अक्षय सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात आणि यावेळेस अक्षयची पारी संपुष्टात. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. धावा स्कोर कार्डवर जमा असतील यावेळेस. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 23 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. 74 धावांचा पाठलाग. 12 चेंडू मध्ये बनवायचे 51. 12 चेंडू 51 धावांची गरज. नवीन फलंदाज एंटर होतं. हर्षल येतात यावेळेस. नॉन स्ट्रायकिंग एंडवर हा फलंदाज सज्ज असेल. यावेळेस मोठी जबाबदारी असेल फलंदाज किरणवर. किरण संदेश येत आहे. 3री ओव्हर. पहिल्या चेंडूवर कमालीचा शॉट. पहिल्या चेंडूवर संकेतचं आक्रमण. पहिल्या चेंडूवर हा दमदार षटकार. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात केली होती गोलंदाज संदेशनं आणि तिसऱ्या चेंडूच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इथे संकेतचा ब्लास्ट. पहिल्या चेंडूवर इथे स्वागत केलंय षटकारानं. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतात. नक्कीच मोठी जबाबदारी असेल आणि कशी कामगिरी पार पाडतात हे मात्र बघायचंय. स्लोवर पण यावेळेस कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या इनसाइड एज घेतला. चेंडू गॅपमध्ये गेला मिड विकेटमध्ये आणि 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावर. यावेळेस संकेतला चांगली कामगिरी करावी लागेल कारण 2 ओव्हरमध्ये 51 बनवायच्यात. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 झाल्यात. 74 धावांचा पाठलाग यावरच करत असताना इथे पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय संकेत. ओव्हर पिच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण होतीये आणि एकाच धावेनं यावेळेस समाधान मानावं लागतंय. फंबल झालाय खेळाडू. एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. नवीन फलंदाज हर्षल. अजूनपर्यंत हा फलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू खेळला नाहीये. सो हा बॅटल इथे कमालीचा बघायला मिळेल कारण पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता गोलंदाज संदेशला. यावेळेस कमबॅक करण्याचा चान्स इथे आलाय कारण नवीन फलंदाज समोर आलाय. कशी कामगिरी करतो हे मात्र बघायचंय.
फुलटॉस आहे यावेळेस देखना फटका. चेंडू गॅप मध्ये जातोय आणि हा येतोय हर्षलच्या बॅट मधून चौकार. नक्कीच चौकाराला यावेळेस हर्षलच्या बॅट मधून दोन सख्खे भाव यावेळेस कशी कामगिरी पार पाडतील हे मात्र बघायचंय. कारण संकेतचा विचार केला तर संकेत दोघांमध्ये सगळ्यात मोठा म्हणून मोठे फटके खेळतो. यावेळेस हर्षलचा हा चौकार आलाय. नक्कीच पुन्हा एकदा हर्षल सज्ज झालाय. फुलटॉस आहे यावेळेस देखना फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलं मिड विकेट रेजन मध्ये. यावेळेस हर्षलचा ब्लास्ट. हा येतोय षटकार. च 42 धावा. यावेळेस संकेतच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा छोटा भाऊ मैदानाच्या धुमाकूळ घालतोय. कारण विचार केला पहिल्या चेंडूवर संकेतने षटकार लगावला होता आणि या चेंडूवर हर्षलचा ब्लास्ट. यावेळेस नक्कीच पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉल आलाय. मध्ये बनवायचे 32. नक्कीच 74 धावाचं टार्गेट. 42 धावा 3 ओव्हर मध्ये झाला. 6 मत चेंडू मध्ये बनवायचे आता 32 धावा. नक्कीच दोन सख्खे भाऊ मॅचला फिनिश करतील का याच्यावर लक्ष असेल टीम जामगर संघाचं. हा शेवटचा वर यावेळी सचिन येत आहेत. जिंकण्यासाठी टीम जामगर संघाला 7 चेंडू मध्ये बनवायचे 32. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. 6 मध्ये बनवायचे 32. संकेत स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. हा संकेत ज्याने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर गोलंदाज संदेशवर प्रहार केला होता. पहिला चेंडू यावेळेस उचली घेतली चेंडूने. पहिला चेंडू इथे निर्धाव आला. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. 5-32. संकेतला यावेळेस इम्प्रेस केलं गोलंदाजानं कारण शॉर्ट पिच चेंडू होता आणि उचलतोय चेंडू पडल्यानंतर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका नक्कीच फसलाय. चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि संकेत बाद. विकेटचं पतन. पुढील चेंडू या वेळेस फलंदाज हर्षल. फुलटॉस आहे देखना फटका हर्षलच्या बॅट मध्ये आणि इथे हर्षल सुद्धा बाद. मोठा भाऊ माग पहिल्या चेंडूवर आउट झाला. दुसऱ्या चेंडूवर बारका भाऊ. नो बॉल. 2 धावा खात्यामध्ये अडवतील यावेळेस.
नक्कीच सेफली खेळाडू क्रीजवर पोहोचले होते यावेळेस. 2 धावा खात्यात आड. पुढे चेंडू असेल फ्री हिट. विनायक येतात. फ्री हिट चेंडू असेल. इथे फटका चांगला. चेंडू गॅप मध्ये जातोय. फ्री हिटचा हा बॉल आणि हा येतोय चौकार. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. विनायक सज्ज. फुल टॉस आहे. देखना फटका. दुसरा ब्लास्ट. चौकार. झाल्यात. शेवटचा बॉल. एकतर्फी हा मॅच जिंकतोय टीम नांदवल संघासमोर. यावेळेस विजय होतीये टीम नांदवल. वेल प्लेड बॉईज आणि हार्ड लक टीम जामघर. धन्यवाद. खांदारे संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच सेट करायचं. फिल्डिंग लावून घ्या लगेच.